श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, अधिक महिना सुरू झालेला आहे आणि या अधिक महिन्यामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये खास करून काही अतिशय अत्यंत प्रभावशाली सेवा आणि उपाय या महिन्यामध्ये करायचे असतात। तर आता मी तुमच्या बरोबर आजच्या व्हिडिओमध्ये व्यंकटेश स्तोत्राची सेवा जी आहे तर ती शेअर करणार आहे। ती कशा पद्धतीने करायची आहे, कोणत्या वेळेमध्ये करायची आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आवर्जून लिहा। तर बघा मित्रमैत्रिणींनो, अधिक महिन्यामध्ये अतिशय उच्च कोटीची प्रभावी सेवा म्हणजेच व्यंकटेश स्तोत्राचं 3 दिवसाचं पारायण किंवा अनुष्ठान कसं करायचं आहे ही माहिती शेअर करणार आहे मी तुमच्या सोबत। इच्छापूर्तीसाठी ही सेवा जी आहे तर ती अतिशय अत्यंत प्रभावी परंतु फलदायी मानली जाते अशी ही सेवा आहे। तर ही सेवा करत असताना कोणत्या अटी कोणत्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे, तर हे पारायण करत असताना पूजेची मांडणी कशी करायची आहे, त्याचबरोबर पारायण काळामध्ये कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहे हे देखील मी व्हिडिओमध्ये आजच्या शेअर करणार आहे। त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। बघा, व्यंकटेश स्तोत्राचं नाव जरी घेतलं तरी आपल्या अंगावरती काटा जो आहे ना तर तो उभा राहतो, कारण या स्तोत्राचं पठण करणं एवढं सोपं नाहीये। कारण की ही सेवा जी आहे तर ती 3 रात्रीची सेवा आहे किंवा मग 3 रात्रीची सेवा आहे किंवा 21 रात्रीची। ज्या वेळेस आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो त्यावेळेस मध्यरात्री उठून आपल्याला ही सेवा जी आहे तर ती करायची असते। त्यामुळे प्रत्येकाकडूनच ही सेवा घडत नसते। त्यासाठी अतिशय भाग्यवान व्यक्तीची निवड भगवान व्यंकटेश करत असतात। त्यामुळे तुमच्या मनात जर ही इच्छा निर्माण झालेली असेल तर तुम्ही अतिशय भाग्यवान व्यक्ती आहात, कारण की बघा ही सेवा तुमच्याकडून घडणार आहे। तसं तर व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा आपण कोणत्याही महिन्यामध्ये करू शकतो, परंतु अधिक महिन्यामध्येच विशेष महत्व आहे। कारण अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास, मलमास किंवा धोंड्याचा महिना या नावाने सुद्धा ओळखला जातो आणि हा संपूर्ण महिना भगवान श्रीहरी विष्णुदेवांना समर्पित मानला जातो। त्यामुळे या महिन्यामध्ये जर तुम्ही ही सेवा केली तर इतर महिन्यांच्या तुलनेमध्ये अधिक महिन्यामध्ये केलेली सेवा 10 पटीने तुम्हाला फलश्रुती जी आहे तर ती देत असते। तुमच्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी तुम्ही संकल्पयुक्त 3 दिवसाचं एक व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता, अनुष्ठान करू शकता। तसं तर 21 दिवसाचं एक पारायण किंवा संकल्पयुक्त सेवा सुद्धा तुम्ही करू शकता, पण 21 दिवस प्रत्येकाला करणं शक्य होत नाही। त्यासाठी 3 दिवसाची ही अतिशय अत्यंत उच्च कोटीची प्रभावशाली सेवा तुम्ही नक्कीच करू शकता। तर 3 दिवसाचं हे अनुष्ठान आपल्याला कधी करायचं आहे, तर अधिक महिन्याच्या येणाऱ्या कोणत्याही शुक्रवारी तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता। शुक्रवार, शनिवार, रविवार असे 3 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे। बघा, संकल्पाशिवाय कोणत्याही सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत नाही। त्यासाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे। सकाळी देवपूजा झाली की देवासमोर बसून तुम्हाला या सेवेसाठीचा संकल्प करायचा आहे। मनामध्ये बालाजी महाराजांचं नाव घ्यायचं आहे। त्यासाठी तुम्हाला एक हातामध्ये फूल घ्यायचं आहे, त्यावरती हळदी, कुंकू, अक्षदा घ्यायच्या आहेत, पळीने 2 पळी पाणी टाकायचं आहे आणि संकल्प करायचा आहे। त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव घ्यायचं आहे, त्यानंतर तुमचं गोत्र जे आहे तर ते तुम्हाला बोलायचं आहे। तुम्ही जिथे राहता ते ठिकाण, त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही या संकल्पाला सुरुवात करणार आहात त्या दिवशीची तारीख, वार, वेळ
ही सुद्धा संकल्प करताना तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर मी या इच्छित कार्यासाठी माझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून संकल्पयुक्त व्यंकटेश स्तोत्राचं 3 दिवसाचं अनुष्ठान करणार आहे। माझी ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या अशी तुम्हाला भगवंताकडे मनोमन कळकळीने तळमळीने प्रार्थना करायची आहे। भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांकडे आपल्याला या अनुष्ठानांसाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला मध्यरात्रीपासून या सेवेला सुरुवात करायची आहे। तर हे पारायण करत असताना पूजेची मांडणी करावी लागेल का? तर पूजेची मांडणी करण्याची आवश्यकता नाही, कारण तुमच्या देव्हाऱ्यात असलेली भगवान बाळकृष्णाची मूर्ती किंवा भगवान व्यंकटेशाच्या स्वरूपात तुमच्या देव्हाऱ्यात असते, तर तिच्या समोर तुम्ही ही सेवा करू शकता। किंवा मग तुमच्याकडे जर बालाजी महाराजांचा फोटो असेल तर तो देखील तुम्ही पाटावरती चौरंगावरती मांडू शकता। त्याचप्रमाणे किंवा मग भगवान श्री हरी विष्णुदेवांचा फोटो असेल तरी देखील चालेल। आता तुमची इच्छा असेल तर तुम्ही वेगळी पूजा मांडू शकता। 3 दिवस ती मांडणी तुम्हाला तशीच ठेवावी लागेल। पण जसं मी तुम्हाला सांगितलं की बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर बसून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता, त्यासाठी वेगळी मांडणी करण्याची काहीही गरज नाही। तर आता ज्या दिवशी तुम्ही या पारायणाला सुरुवात करणार आहात त्या दिवशी मग तुम्हाला मध्यरात्री म्हणजेच बरोबर 12 वाजता या सेवेला सुरुवात करायची आहे। 12 वाजता तुमच्या मुखातून भगवान व्यंकटेश स्तोत्र सुरू झालं पाहिजे, ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे। त्यासाठी तुम्हाला बरोबर 11:30 वाजता आंघोळ करून शुचिर्भूत व्हायचं आहे। मग बऱ्याच जणींचा प्रश्न येऊ शकतो की ताई देवपूजा करायची का? तर देवपूजा करण्याची गरज नाही। सकाळीच तुम्ही देवपूजा केलेली असते बघा। आपल्या देवघरासमोर दिवा रात्रंदिवस सुरू असतो। अधिक महिन्याचा काळ आहे, यामध्ये आपण अखंड दिवा लावलेला असतो। तुम्ही जर लावत नसाल तर मग लावायला सुरुवात करा आणि तो दिवा सुरू असतो, त्यामुळे वेगळी पूजा मांडणी किंवा देवपूजा करण्याची गरज नाही। तो दिवा सुरू असताना अजून एक दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे, तो म्हणजे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे। दिवा तुमचं आता हा जो तुम्ही तुपाचा दिवा लावणार आहात ना, तर तुपाचा दिवा तुमचं व्यंकटेश स्तोत्र पूर्ण होईपर्यंत तेवत राहायला पाहिजे, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। व्यंकटेश स्तोत्र पूर्ण झाल्यानंतर मग तो दिवा शांत झाला तरी चालेल, परंतु व्यंकटेश स्तोत्र सुरू काळजी घ्यायची। त्यासाठी पुरेसं तूप तुमच्या जवळ ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही अगरबत्ती धूप जी लावणार आहात ती अगरबत्ती सुद्धा व्यंकटेश स्तोत्र सुरू असताना तेवत राहिली पाहिजे। म्हणजे थोडीशी विझत आली की लगेच दुसरी एक्स्ट्रा तुम्हाला अगरबत्ती धूप अगरबत्ती जी आहे तर ती जवळ ठेवायची आणि लावायची आहे। म्हणजेच व्यंकटेश स्तोत्र सुरू असताना तुम्हाला हे तुपाचा दिवा आणि अगरबत्तीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे, ध्यान द्यायचं आहे। एवढीच काळजी तुम्हाला पारायण काळामध्ये घ्यायची आहे। आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारायण करत असताना ज्या आसनावरती तुम्ही बसणार आहात ते निळ्या रंगाचं आसन असावं। निळ्या रंगाचं आसन तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही कोणताही ब्लाउज पीस किंवा निळ्या रंगाचं त्या आसनावरती टाकू शकता आणि त्यावरती पारायणाला सुरुवात करू शकता। आंघोळ केल्यानंतर तुमच्याकडे जर निळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस वगैरे असेल तर त्या निळ्या रंगाचा ड्रेस घालून तुम्हाला हे पारायण जे आहे तर ते करायचं आहे। 3ही दिवस तुम्हाला निळ्या रंगाच्या आसनावरती बसूनच पारायण करायचं आहे। तुमच्याकडे जर निळ्या रंगाचा ड्रेस किंवा साडी नसेल तर इतर कुठलाही रंग तुम्ही घालू शकता, परंतु आसन जे आहे तुम्ही बसायला घेणार आहात ना तर ते मात्र निळ्या रंगाचंच असायला हवं। हा या पारायणाचा अतिशय अत्यंत महत्त्वाचा नियम आहे। आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचं पारायण आपल्याला कसं करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्र किती वेळा वाचायचं आहे आणि त्याचबरोबर कोणतं व्यंकटेश स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे। कारण व्यंकटेश स्तोत्र हे संस्कृत मध्ये सुद्धा आहे आणि मराठीमध्ये सुद्धा आहे। संस्कृत मध्ये असलेलं व्यंकटेश स्तोत्र हे 15 ओळीचंच आहे, ते तुमचं सहज वाचून होईल, पण ते इतकं प्रभावी आहे की मराठीमध्ये तुम्ही ज्या वेळेस व्यंकटेश स्तोत्र एक वेळा वाचता त्यापेक्षा संस्कृत मध्ये एक वेळा वाचलेलं व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला 11 पटीने फलश्रुती मिळवून देत असतं। पण जर तुम्हाला संस्कृत वाचता येत नसेल तर व्यंकटेश स्तोत्राचा मराठीमधला अनुवाद तुम्ही वाचू शकता, त्याचं पठण तुम्ही करू शकता। व्यंकटेश स्तोत्रामध्ये भगवान व्यंकटेशाची स्तुती केलेली आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे। ज्या वेळेस तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करत असता त्यावेळेस साक्षात भगवान व्यंकटेशांचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं।
साक्षात ते तुम्हाला दर्शन देतात. एवढी ही अतिशय अत्यंत प्रभावी आणि उच्च कोटीची प्रभावशाली सेवा जी आहे तर ती मानली जाते. व्यंकटेश स्तोत्राच्या मराठी अनुवादामध्ये भगवान व्यंकटेशाचं विस्तारपूर्वक असं वर्णन केलेलं आहे, ज्यामुळे साक्षात भगवंताचं दर्शन आपल्याला घडतं. एवढी प्रचिती येते. संस्कृतमध्ये असलेलं व्यंकटेश स्तोत्र हे 15 श्लोकाचं आहे आणि मराठीमध्ये असलेलं व्यंकटेश स्तोत्र हे 108 ओव्यांचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला संस्कृत येत असेल तर 8-10 दिवस आधीच तुम्ही व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये वाचायला सुरुवात करा, जेणेकरून व्यंकटेश स्तोत्राच्या पारायणाला बसल्यानंतर तुम्हाला यामध्ये काही अडचणी अडथळे जे आहेत तर ते येणार नाहीत. संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करत असताना जास्त वेळ लागत नाही, परंतु मराठीमध्ये असलेलं व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करत असताना खूप वेळ लागू शकतो, कारण मराठीमध्ये असलेले व्यंकटेश स्तोत्र हे 108 ओव्यांचं आहे. त्यामुळे ते पठण करत असताना तुम्हाला वेळ लागू शकतो, कारण आपल्याला या पारायण कालावधीमध्ये 21 मंडल जे आहेत ना तर ते घ्यायचे आहेत. म्हणजेच 21 वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. जर तुम्ही संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणार असाल तर 21 वेळा संस्कृतमध्ये तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र वाचायचं 1 तास लागू शकतो. तर मराठीमध्ये हेच व्यंकटेश स्तोत्र वाचायला तुम्हाला 3 ते 4 तासांचा कालावधी लागू शकतो. म्हणजेच रात्री तुम्ही 12 वाजता जर पारायणाला बसलात तर तुम्हाला सकाळचे 4 ते 5 सुद्धा होऊ शकतात. आणि संस्कृतमध्ये जर तुम्ही हे व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करायला सुरुवात केली तर तुम्हाला साधारण पहिल्या दिवशी थोडासा वेळ लागेल, परंतु 1 ते 1.5 तासांचा त्यानंतर तुमचं पाऊण तासामध्ये हे वाचून होतं. परंतु संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पठण करत असताना जर तुमचे शब्द तुमचे स्पष्ट उच्चार असतील, तुम्हाला संस्कृत येत असेल तरच तुम्ही संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा, कारण जर तुमचे उच्चार चुकले तर त्याची पण तुम्ही मराठीमध्ये असलेलं व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा पठण करू शकता. मराठीमध्ये सहजरित्या आपण पठण करू शकतो आणि त्यामध्ये उच्चार चुकण्याची तुम्हाला भीती देखील मनामध्ये राहणार नाही. आता 3 रात्रीचं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करत असताना आपल्याला भगवान व्यंकटेश स्तोत्रांचं 21 मंडल प्रत्येक दिवशी करायचं आहे. म्हणजेच 3 दिवस आपल्याला 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. ज्या वेळेस तुम्ही संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणार आहात त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण 15 श्लोकाचं व्यंकटेश स्तोत्र 21 वेळा पठण करायचं आहे. पण ज्यावेळी तुम्ही मराठीमध्ये असलेलं व्यंकटेश स्तोत्राचं पठण किंवा पारायण करणार आहात त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती अतिशय महत्वाची आहे. ती म्हणजे मराठीमध्ये फलश्रुती दिलेली आहे, ती तुम्हाला शेवटच्या वेळी वाचायची आहे. आणि ज्यावेळी तुम्ही 20 वेळा व्यंकटेश स्तोत्र मराठीमध्ये पठण कराल त्यावेळी तुम्हाला हे व्यंकटेश स्तोत्र 80व्या ओवीपर्यंतच म्हणायचं आहे. 81व्या ओवीनंतर त्याची फलश्रुती सुरू होते. म्हणजेच 1 ते 20 वेळा तुम्हाला 80 ओव्यापर्यंतच व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं. 21व्या वेळी ज्या वेळेस तुम्ही व्यंकटेश स्तोत्र पठण करायला सुरुवात कराल त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण 108 ओव्यापर्यंत हे पठण करायचं आहे. ही काळजी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करत असताना घ्यायची आहे, कारण फलश्रुती ही सगळ्यात शेवटी म्हणायची असते. ज्या वेळेस तुम्ही श्री सुक्तम 16 वेळा पठण करत असताना त्यावेळी तुम्ही 16व्या वेळेस ज्या वेळेस श्री सुक्तम पठण करत असतात त्यावेळेस त्याची फलश्रुती म्हणायची असते. अगदी त्याच प्रकारे व्यंकटेश स्तोत्राची फलश्रुती ही मराठीमध्ये असलेल्या व्यंकटेश स्तोत्राची फलश्रुती सगळ्यात शेवटी म्हणजे 21व्या वेळी ज्यावेळेस तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण कराल त्यावेळी तुम्हाला म्हणायचं आहे. तरच तुम्हाला या पारायणाची संपूर्ण फलश्रुती मिळेल. अतिशय अत्यंत महत्वाची माहिती आहे, तुम्ही आवर्जून लक्षात घ्या. आता या पारायणाचे सगळ्यात महत्वाचे नियम जाणून घ्या की हे पारायण कोण करू शकतं. हे पारायण स्त्री करू शकते, पुरुष करू शकतात, मुलं करू शकतात, मुली करू शकतात, वयोवृद्ध कुणीही हे पारायण सेवा जी आहे तर ती करू शकतं. स्त्रिया जर हे पारायण करणार असतील तर मध्येच तुमचा जर मासिक धर्म येणार असेल तर तुम्ही हे पारायण करू नका. मासिक धर्म झाल्यानंतर मग तुम्ही या पारायणाला सुरुवात करा, कारण मध्येच जर खंड पडला
तर मग तुमची सेवा ही व्यर्थ जाते, निष्फळ होते. त्यासाठी तुम्हाला पूर्वीपासून परत या अनुष्ठानाला सुरुवात करावी लागते. त्यासाठी तुमचा मासिक धर्म झाल्यानंतर या सेवेला सुरुवात करा. मासिक धर्माप्रमाणे जर तुम्हाला मध्ये सुतक पडलं तर अशा वेळी मात्र सुद्धा तुमचं हे अनुष्ठान खंडित होतं, निष्फळ होतं. सुतक फिटल्यानंतर परत तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागते आणि त्याचबरोबर या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला प्रवास देखील टाळायचा आहे. जर तुम्हाला मध्येच कुठे प्रवास करायचा असेल तर अशा वेळेस तुम्ही अनुष्ठानाला बसू नका. प्रवास करून आल्यानंतर मग या सेवेला सुरुवात करा. प्रमाणे या पारायण काळातील सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्हाला कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. 3 दिवस तुम्हाला ब्रह्मचर्य पालन करायचं आहे. त्याचबरोबर घरामध्ये मांसाहार झाला नाही पाहिजे. तुम्ही करत नसला तरी घरातल्या इतर व्यक्तींनी देखील मांसाहार घरामध्ये करू नये किंवा बाहेरून करून येऊ नये घरामध्ये. त्याचप्रमाणे तुम्हाला पारायण काळामध्ये परान्न वर्ज्य करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पारायण करत असताना 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे. 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचल्याशिवाय तुम्हाला जागेवरून अजिबात उठायचं नाही. पारायण काळामध्ये आजूबाजूच्या वाईट शक्ती तुम्हाला त्रास देतात तरी देखील तुम्ही उठायचं नाही. कितीही त्रास झाला तरी तुम्ही उठलात तर तुमचं हे सगळं अनुष्ठान व्यर्थ जाईल, निष्फळ होईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचं 21 वेळा तुमचं मंडल झाल्यानंतर, पारायण झाल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला भगवान व्यंकटेशाची आरती करायची आहे. ज्यामध्ये गणपती बाप्पांची आरती करायची आहे, भगवान व्यंकटेशांची आरती करायची आहे, खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर तुम्ही झोपायला जाऊ शकता. तर या काही नियमांचं पालन तुम्हाला या व्यंकटेश स्तोत्राचं पठण पारायण करत असताना या काळामध्ये करायचं आहे आणि अतिशय प्रभावी अशा 3 दिवसाच्या व्यंकटेश स्तोत्राच्या अनुष्ठानाला, सेवेला सुरुवात जी आहे तर ती करायची आहे. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे माहिती तुम्हाला समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.